नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अरुंधतीने जी डिश फूड क्रिटिक्ससाठी बनवलेली असते, आता त्या सगळ्या डिश आभी घेऊन जात असतो. अरुंधतीने सांगितलेलं असतं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत सर्व करायचं नाही, परंतु तरीसुद्धा आभीने आता अरुंधतीचं न ऐकता ती डिश सर्व केलेली असते. आभी आता फूड क्रिटिक समोर सगळ्या त्या डिश आणून ठेवतो. अरुंधती आता घाईघाईने तिचा ॲप्रन काढून बाहेर येते, कारण आभीने सर्व डिश आता फूड क्रिटिक समोर नेऊन ठेवलेल्या असतात. अरुंधतीला त्यावर गार्निशिंग करायची असते, परंतु आभीने मात्र त्याच्या आधी सगळ्या डिश आता बाहेर ठेवून आलेला असतो. अरुंधती आता पटकन आभीच्या मागे मागे येते. आभी आता फूड क्रिटिकला त्या डिश सर्व करत असतो. आभी सांगतो की ह्या सगळ्या आमच्या रेस्टॉरंटच्या स्पेशालिटी आहे, तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. मिहिका सांगू लागते की खरंच दिसायला तर सगळ्या डिश खूपच छान आहे, परंतु अरुंधती मॅम कुठे आहे? एवढ्याच अरुंधती तिथे येते आणि म्हणते की अहो मी इथेच आहे, तुम्ही एक एक डिश ट्राय करायला घ्या. मिहिका त्यांना विचारते की मग मी कुठून सुरुवात करू? तेव्हा अरुंधती सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही पाटवड्यांपासून सुरुवात करा. मिहिका आता पहिल्यांदा पाटवड्या खाते आणि तिला त्या खूपच आवडतात. ती म्हणते की खरंच खूप छान आणि खूप सुंदर झाल्यात ह्या पाटवड्या, म्हणजे माझी आजी ह्या पाटवड्या करायची. तेव्हा मी ह्या पाटवड्या खाल्ल्या होत्या आणि त्यानंतर डायरेक्टली आत्ताच. तर अरुंधती सांगते की हो, हा एक पारंपरिक पदार्थ आहे. तर मिहिका म्हणते की हां, तुमच्या इथे हे पारंपरिक गोष्टी भेटतात म्हणूनच तुमच्याकडे कस्टमर गर्दी करत असणार. आभी मिहिकाला सांगतो की मॅडम तुम्ही मसाले भात ट्राय करून बघा ना, म्हणजे मसाले भात आमच्या आईला खूप आवडतो आणि ती खूप छान करते सुद्धा. आणि त्यात साजूक तूप सुद्धा आहे, कारण साजूक तूप घातल्याशिवाय मसाले भात छान लागत नाही आणि मसाले भात खायला मजा येत नाही, असं आमची आईच म्हणते. मिहिका आता मसाले भात ट्राय करत असते. एवढ्यातच शेजारच्या टेबलवर बसलेल्या दोन बायका अरुंधतीला म्हणतात की अरुंधती मॅडम प्लीज तुम्ही इथे या ना, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. आणि मग अरुंधती त्या दोन बायकांसोबत फोटो काढत असते. त्याचवेळी मिहिका तो मसाले भात ट्राय करत असते. आभी मात्र मिहिकाकडे बघत असतो. आता जेव्हा मिहिका मसाले भात ट्राय करत असते, जेव्हा चमच्याने ते भात वेगळा करते, त्यात तिला कॉक्रोच सापडतो. त्यात तिला झुरळ सापडल्याने ती मोठ्याने ओरडते आणि म्हणते की छी, यात तर झुरळ आहे. सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की मसाले भातात आणि झुरळ. अरुंधती स्वतः सुद्धा खूप शॉकमध्ये असते. अरुंधती पटकन तिथे येते आणि म्हणते की काय? तेव्हा मिहिका म्हणते की काय म्हणून मला काय विचारताय? तुमच्या रेस्टॉरंटमध्ये झुरळ आहेत? हो, बघताय ना तुम्ही किती मोठं झुरळ पडले त्यात. छी, किती खराब आहे तुमच्या इथे. अरुंधती म्हणते की अहो पण असं कसं काय होईल? मिहिका म्हणते की बघा ना, तुमच्याच डोळ्यांनी बघा हे सगळं काय आहे. अहो तुमचं आणि मिहिर सरांचं नाव ऐकून मी इथे आली आहे. तुमचं एवढं बाहेर नाव आहे, मिहिर सरांचं बाहेर एवढं नाव आहे, तुमच्या रेस्टॉरंटचं एवढं नाव आहे आणि मिहिर सरांनी तर मला अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं तुमच्या रेस्टॉरंटमध्ये हायजीनला खूप महत्त्व दिलं जातं. सगळी स्वच्छता अगदी व्यवस्थित पाळली जाते आणि आमचा एकही पदार्थ शिळा नसतो म्हणून. परंतु इथे मात्र मला काहीतरी वेगळंच दिसतंय. मिहिर सर इथे नाही आहेत म्हणून त्यांच्या अब्सेन्समध्ये असं चालवता का तुम्ही रेस्टॉरंट? अरुंधती म्हणते की नाही हो मॅडम, अहो माझं ऐकून तरी घ्या, प्लीज माझं ऐकून घ्या की आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये खूप जास्त स्वच्छता पाळत असतो. हवं तर तुम्ही एकदा आमचं रेस्टॉरंट चेक करून बघा. तर मिहिका त्यांना म्हणत असते की मला ते चेक करायची काही गरज नाही आहे. बापरे, मला या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे की तुम्ही एवढी मोठी कॉम्पिटिशन कशी काय जिंकलात. हे बघा मॅम, तुम्हाला काहीही हँडल करता येत नाही. पदार्थ कितीही चविष्ट असला आणि त्याची बेसिक हायजीन जर तुम्हाला जमत नसेल तर एवढं चविष्ट बनवून काही उपयोग नाही. अहो, लोक तुमच्याकडे एवढं विश्वासाने येतात आणि तुम्ही त्यांना असं काही खाऊ घालतात. अरुंधती त्यांना म्हणत असते की नाही हो, आमच्याकडे हे असं होऊ शकत नाही. तुमचा राग मी समजून घेऊ शकते, परंतु आमच्याकडे हे होणं शक्यच नाहीये. अहो प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा मिहिका म्हणत असते की अहो गैरसमज काय बोलताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला कळतंय का माझ्या डिशमध्ये झुरळ निघालंय? अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते झुरळ, आणि मला सांगण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा की याच्यामध्ये काय आहे ते. कॅमेरामनला ती सांगत असते की काय रे, तू या सगळ्यांचा व्हिडिओ घेतलायस ना, आणि मला तर हे अजिबात बघवत नाहीये. आता हे सगळं बघून तर माझ्या अंगावर काटाच येतोय. आता काय म्हणायचं अरुंधती मॅडम तुम्हाला? अजूनही तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे का? आता माझ्या ब्लॉगमध्ये तर मी लिहिणारच आहे, परंतु वेगवेगळ्या चॅनलला सुद्धा आता मी तुमचा हा व्हिडिओ देणार आहे. आणि फक्त एवढंच करून चालणार नाहीये, फूड कॉर्पोरेशनला सुद्धा मी तुमची कंप्लेंट करणार आहे. अरुंधती म्हणत असते की प्लीज मॅडम असं काही करू नका. अहो तुम्ही वाटलं तर आमच्या रेस्टॉरंटची पुन्हा एकदा चौकशी करा. तुम्ही बघा आमच्या रेस्टॉरंटमध्ये कुठे काही खराब आहे का. हो, तुम्हाला एक साधा किडा सुद्धा आमच्या रेस्टॉरंटमध्ये भेटणार नाही, साधी माशी सुद्धा भेटणार नाही. अहो आम्ही खूप हायजीनची काळजी घेत असतो.
हवं तर तुम्ही आमच्या स्टाफला विचारा, आमचा स्टाफ सुद्धा खूप सिन्सिअर आहे. तेव्हा मिहिका म्हणते की अहो मॅडम, तुम्हाला या घटनेवर तुमची स्वतःची बाजू मांडणं सुद्धा लज्जास्पद वाटलं पाहिजे. अहो आज झुरळ निघालंय, उद्या जर किचनमध्ये पाल निघाली तर काय करणार आहात? अरुंधती म्हणते की अहो मॅडम प्लीज तुम्ही माझं ऐका, अहो तुम्ही एकदा किचन तरी बघा. मिहिका अरुंधतीवर ओरडत असते आणि म्हणते की अरुंधती मॅडम, अहो तुम्ही अजूनही हेच बोलताय. हे बघा, मी आता तुमचं काहीही एक ऐकणार नाही आणि मी तुमची कंप्लेंट ही करणारच आहे. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती आणि आता ह्या प्रकरणाची चौकशी होणार म्हणजे होणारच. मिहिका आता किचन न तपासता तिथून तशीच निघून गेलेली असते. सोबत कॅमेरामनही गेलेला असतो. कॅमेरामनने सगळा हा प्रकार शूटही केलेला असतो. त्यामुळे अरुंधतीला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता मात्र मिहिका बाहेर आलेली असते. मिहिका संजनाला कॉल करते. संजनाला कॉल करून ती म्हणत असते की आता बघ, आणि आता अरुंधतीच्या रेस्टॉरंटची सगळीकडे चर्चा होते की नाही बघच तू. तर संजना तिला म्हणत असते की वाव मिहिका, तू काय काम केलंयस, खरंच थँक्यू सो मच. मिहिका म्हणते की आता बघच तू, सोशल मीडियावर, टेलिव्हिजनवर सगळीकडे फक्त अरुंधती अरुंधती आणि अरुंधतीच असेल. संजना म्हणते की ग्रेट ग्रेट, मला हेच हवं होतं. असं म्हणून संजना फोन ठेवते. इकडे अरुंधती तिच्या स्टाफला म्हणत असते, तिच्या स्टाफला ती बोलत असते की आत्तापर्यंत मी एवढे वर्ष स्वयंपाक केला, कधी माझ्या किचनमध्ये साधा एक केसही मला सापडला नाही, आणि आज चक्क माझ्या किचनमध्ये झुरळ, हे अजिबात शक्य नाहीये. मी स्वतःच्या हाताने हे सगळे पदार्थ बनवले, सगळं अगदी निवडून टिपून घेतलं, तरी सुद्धा असं झालं. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी आल्याशिवाय तुम्ही डिश सर्व करू नका, गार्निशिंग करायचं होतं ना मला त्याच्यावर. दीपक म्हणतो की मॅम आम्ही नाहीच म्हणत होतो, परंतु आभी सरांनी आमचं ऐकलं नाही आणि त्यांनी ती डिश सर्व केली. त्यांनी सांगूनही माझं ऐकलं नाही. वर अरुंधती विचारते की आभी तू असं का केलंस? तेव्हा आभी म्हणतो की मग आई मी दुसरं काय करायला पाहिजे होतं? अगं इकडे सगळ्या डिश रेडी होत्या आणि तिकडे त्या फूड क्रिटिक मॅडम वाट बघत होत्या आपल्या पदार्थांची, मग मी अशा वेळेला काय करणार होतो? अरुंधती आभीला म्हणते की मग तू एवढा चिडून का बोलतोयस? तेव्हा आभी म्हणतो की आई अगं तू मला प्रश्न विचारते म्हणून मी चिडलोय. अरुंधती म्हणते की मी तुला नाही, मी सगळ्यांनाच विचारते की मी नसताना तुम्ही सर्व कसं काय केलं? आभी म्हणतो की अगं आई तू फोनवर बोलत होतीस, तू फोनवर बिझी होतीस आणि तेवढ्या टाइममध्ये ते जर सगळे पदार्थ गार झाले असते तर, आणि ते पदार्थ आपण जर पुन्हा गरम केले असते तर त्यांची टेस्ट गेली असती. तर अशोक म्हणत असतो की हो मॅडम, मला आभी सरांचा मुद्दा पटतोय, कारण जर आपण पदार्थ पुन्हा एकदा जर गरम केले असते तर त्यांची चव गेली असती. अरुंधती म्हणते की ते परवडलं असतं आपल्याला, परंतु त्यांच्या मसाले भातामध्ये झुरळ आलंय, कसं काय शक्य आहे? मी हे सगळं स्वच्छ केलं होतं, माझ्या देखरेखीखाली सगळं झालं होतं, सगळं किचन अगदी स्वच्छ असताना हे झुरळ आलं कुठून? तेव्हा अशोक म्हणतोय की मॅडम पण आपल्याला नाकारता येणार नाही, कारण मिहिका मॅडमच्या प्लेटमध्ये झुरळ आलंय. अरुंधती म्हणते की नाही हे अजिबात शक्य नाहीये, कारण मी जेव्हा मसाले भात वाढला होता तेव्हा तर काही झुरळ वगैरे नव्हतं, याचा अर्थ कोणीतरी हे मुद्दाम टाकलंय. दीपक आता अरुंधतीला सांगू लागतो की अरुंधती मॅडम, आभी सरांनी मला सोलकढी घेऊन पाठवलं होतं आणि निशाला वरच्या रूममध्ये पाठवलं होतं, मग त्यानंतर किचनमध्ये फक्त आभी सरच होते. आभी दीपकला म्हणतो की तुला काय म्हणायचंय, हे सगळं मी केलंय का? हे सगळं तू मुद्दाम करतोयस ना? दीपक म्हणतो की माफ करा सर, परंतु मॅडमने आमच्यावर संशय घ्यायला नकोय म्हणून मी हे सगळं बोलतोय. आभी अरुंधतीला म्हणतो की आई तुला खरंच वाटतंय मी हे सगळं करेल? तर आभी म्हणतो की आई खरंच खूप सरप्राइझिंग आहे हे. अगं आई, मी डॉक्टर आहे, मी लाचार होऊन इथं काम करतोय, मला सांग की मला कामाची गरज असताना मी असं काही करेल का? जरा या गोष्टीचा तू विचार करून बघ ना आई, प्लीज माझ्यावर बिलीव्ह कर. अरुंधती म्हणते की बस झालं, आता या गोष्टीवर मला चर्चा नकोय. अशोक तू जा आणि कस्टमर बघ. दीपक तू तुझ्या ऑर्डर्स कंप्लीट कर, मी आलेच जरा. खूप वाईट वाटत असतं. अरुंधती आता तिथून जात असते. आभी अरुंधतीला म्हणतो की आई प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, तुला खरंच असं वाटतंय का की हे सगळं मी केलंय? आई प्लीज अगं तू माझ्यावर असा संशय घेऊ नको, तू माझ्यावर संशय घेतेय का? तेव्हा अरुंधती म्हणते की आभी मला नाही कळते की तुझ्यावर विश्वास ठेवावा की तुझ्यावर संशय घ्यावा, कारण माझ्या या आधीचा अनुभव सुद्धा बरा नाहीये तुझ्याबद्दलचा. इतक्या वेळा संजना, अनिरुद्ध आणि माझ्यामध्ये भांडणं झालेली असताना, माझी बाजू बरोबर असताना सुद्धा तू संजना आणि अनिरुद्धची बाजू घेतलीयस. आभी म्हणतो की नाही आई, मला मान्य आहे की मी पास्टमध्ये खूप चुका केल्या, परंतु अगं आता मी खरंच बदललोय. अगं मला माझ्या सगळ्या चुका समजल्या, मला फक्त माझं फ्युचर दिसतंय, मला माझ्या फ्युचरमध्ये मला माझ्या बायकोला आणि मुलीला खुश ठेवायचंय, म्हणून तर मी तुझ्या इथे काम करतोय. अरुंधती म्हणते की अरे आभी, जेव्हा तू मला विचारलं होतं ना की मी तुझ्या इथे काम करू का, तेव्हा मला खूप आवडलं होतं. तेव्हा मला असं वाटलं की माझा मुलगा मला मदत करतोय.
मला तुझा खूप आधार वाटला होता रे, परंतु आजच्या या गोष्टीने मात्र सगळं चित्रच बदलून गेलंय. अभि म्हणतो की अगं आई, मला सांग की मी ही सगळी गोष्ट का करेल. तर अरुंधती म्हणते की मला सांग अभि, की फिरून फिरून काटा तुझ्यावरच का येतोय. अभि, जर तू हे केलं असेल ना तर तुझी कीव करावी एवढं थोडं आहे. आणि जर हे कोणाच्या सांगण्यावरून झालं असेल तर मात्र तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोयस एवढं लक्षात ठेव. अरे तू एक डॉक्टर आहेस ना, एवढं कसं काय तू दुसऱ्यांचं ऐकून घेऊ शकतो. तुला चांगल्या वाईटाची जाण नाहीये का. अभि म्हणतो की ओ गॉड, मी आप्पांना म्हणालो होतो की माझ्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून मी आईकडे काम करतोय, पण ते एवढं त्रासदायक असेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. देव बहुधा मला माझ्या कर्माची शिक्षा देत असेल. अरुंधती म्हणते की जर तू चुकीचं वागलं असशील तर तुला मात्र तुझ्या कर्मांची फळंही मिळणारच आहे. पण आता सुद्धा मीही स्वस्थ बसणार नाही. मला माहिती आहे की हे सगळं मुद्दाम घडलंय, आणि जर हे मुद्दाम घडलं असेल तर मी आता त्या व्यक्तीला सोडणारही नाही. तितक्यातच निशा तिथे येते आणि म्हणते की मॅम, अहो तिकडे लोक खूप चिडले आणि ते लोक ऐकायलाच तयार नाहीयेत. अरुंधती आता निशासोबत तिथून निघून जाते तेव्हा अभि म्हणतो की आई अगं, तू तिकडे जाऊ नकोस प्लीज, माझं ऐक तरी. परंतु अरुंधती त्याचं ऐकत नाही आणि निशासोबत जाते. इकडे कांचन ही आप्पांना म्हणत असते की अहो कशाला त्या वहीत एवढं डोकं घालून बसलाय आणि काय करताय तुम्ही एवढं. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं गणपती येत आहे ना, आता लिस्ट बनवतोय. आणि हो, अरुंधती यावर्षी स्वतःच्या हाताने मूर्ती घडवणार आहे आणि किती सुबक मूर्ती बनवते ना ती. कांचन म्हणते की हो ना, अरुंधती अक्षरशः जीवच होते त्या मूर्तीमध्ये. अहो मी यावर्षी ना गणपतीला नवस केला, माझ्या अनिरुद्धला लवकरात लवकर बरं वाटू दे, मग मी 101 मोदकांचा नैवेद्य दाखवेल. आप्पा म्हणतात की बापरे कांचन, तू बनवणार आहेस 101 मोदक. तेव्हा कांचन म्हणते की नाही हो, मी फक्त असं म्हटले की मी 101 मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे. मी स्वतः बनवेल असं कुठे मी म्हटले देवाला, आणि हल्ली माझ्याकडनं होत नाही हो, मी अरुंधतीकडनंच बनवून घेईल सगळे मोदक. आप्पा म्हणतात की वा वा, छान आहे ग तुझा नवस, आईजीच्या जीवावर बायजी उधार. कांचन म्हणते की गप्प बसावं तुम्ही, अनिरुद्ध बरा झाला म्हणजे बस झालं. तेवढ्यातच अनिरुद्ध तिथे येतो तेव्हा आप्पा म्हणतात की बघ त्याला 100 वर्ष आयुष्य आलाय बघतो. अनिरुद्ध म्हणतो की अहो आप्पा, एवढं 100 वर्ष आयुष्य काय करू मी एवढ्या आयुष्यात. कांचन म्हणते की काय करू म्हणजे, तू सुद्धा नातवंड पतवंड बघ आणि तूही सुख बघ. आप्पा अनिरुद्धला म्हणतात की काय रे अनिरुद्ध, किती दिवस झाले तुला डॉक्टरांनी परत काय बोलावलंच नाही. नाही म्हणजे तुझ्या सगळ्या टेस्ट पुन्हा एकदा करून बघायला लागतीलच ना. तुझ्याकडे बघून तर तुला असं वाटतंय की तुला हार्ट अटॅक काय आलाच नाही. अनिरुद्ध आता आप्पांकडे बघू लागतो तेव्हा कांचन म्हणते की काय हो, असं का बोलत असता तुम्ही नेहमी, आणि तो बरा झालाय म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का. आप्पा म्हणतात की अगं तसं नाही, परंतु हार्ट अटॅकमुळे थोडासा तरी अशक्तपणा येत असेल ना, थोडा थकवा तरी आला असेल. अगं हार्ट अटॅक होता तो, थोडं काय अनिरुद्धला सर्दी पडचं नाही झालंय. अनिरुद्ध म्हणतो की हो आप्पा, हार्ट अटॅक आला होता, परंतु मी माझं रुटीन फारसं नाही बदललं. रोज सकाळी योगा प्राणायाम करणं, ब्रेकफास्ट करणं, जेवण वगैरे करणं, त्यामुळे सगळं काही व्यवस्थितच राहिलं. माझं सगळं रुटीन छान होतं, त्यामुळे मी पटकन रिकवर झालोय. कांचन अप्पांना म्हणते की बघा बघा, शिका तुमच्या लेकाकडनं काहीतरी. अहो तुम्ही तर कुठल्याही वेळेला काहीही खाता, तुम्ही भजी काय खाता, वडे काय खाता. तेव्हा आप्पा म्हणतात की हो, पण सगळं खाऊन मी अगदी ठणठणीत आहे. हा जरी सगळं पाळत होता तरी सुद्धा याला हार्ट अटॅक आलाच ना. अगं तो व्यायाम करतो, खाण्यापिण्यावर लक्ष ठेवतो, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं योग्य नव्हे. अगं सगळं थोडं थोडं खाल्ल्याने काही होत नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की आप्पा, तुमचं हे म्हणणं पटतंय हा मला. अहो मन मारून असं जगायचंच नाही आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला जास्तच त्रास होत असतो. तितक्यातच तिथे अनघा येते आणि अनिरुद्धला म्हणते की तुमच्यासाठी मी सूप बनवले, घेऊन येऊ का तुमच्यासाठी. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही आत्ता नको, मला जेव्हा हवं असेल तेव्हा मी तुझ्याकडनं मागून घेईल. तर अनघाला तो विचारतो की मला सांग की अभि कुठे. अनघा म्हणते की अहो ताईच्या रेस्टॉरंटमध्ये गेलाय तो. अनिरुद्ध म्हणतो की कम्प्लिटली वेडा आहे हा मुलगा, एवढं सांगून सुद्धा गेलाच का तो. त्याचं ना काहीतरी मार्गी लावावंच लागणार आहे. एका मित्राशी मी बोललोय, बघूयात काय होतं ते. त्याच वेळी ईशा तिथे येते आणि म्हणते की बाबा हो हे बघा काय आहे, माझ्या मैत्रिणीने मला काय पाठवलंय ते. तर आता ईशा आता सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो. त्यामध्ये एक मुलगा म्हणत असतो की आता तुम्हाला मी मिहिरच्या रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहे. इकडे अगदी लांबून लांबून लोक येत असतात आणि इकडच्या डिशेस लोकांना आवडतात सुद्धा. परंतु आज मात्र मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते बघून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आहे. आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा. आणि स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले होत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये चक्क दिसत असतं की कशा प्रकारे मिहिका आता त्या झुरळाला बाहेर काढते.
मसाले भातात झुरळ निघालेलं असतं। हा व्हिडिओ आता त्या स्क्रीनवर दाखवला जातो तर मात्र सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो। तो मुलगा म्हणतो की हे रेस्टॉरंट फक्त नावाला मोठं आहे, परंतु या रेस्टॉरंटमध्ये अजिबात हायजीन पाळली जात नाही। हे रेस्टॉरंट अरुंधती मॅडमने चालवायला घेतलंय। अरुंधती मॅडमच्या हातात हे रेस्टॉरंट गेलंय, परंतु तेव्हापासून ह्या मॅडम अजिबात हायजीनकडे लक्ष देत नाही। ईशा म्हणते की बघितलं ना, मी तुम्हाला म्हणत होते, आईने रेस्टॉरंट हातात घेतलं आणि वाट लावली रेस्टॉरंटची। आईला अगदी काही जमत नाही। अनघा म्हणते की नाही, ताई तिथे असताना ही गोष्ट होणं अजिबात शक्य नाहीये। आपल्या सगळ्यांना माहितीये की ताईला स्वच्छता किती आवडते ते। कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय। ईशा म्हणते की तुमचं हे नेहमीच आहे। आईची पडती बाजू दिसली की कोणीतरी मुद्दाम करतंय, हा तुमचा डायलॉगच होऊन गेलाय। अरे कधीतरी आईची चूक मान्य करा ना। पप्पा म्हणतात की अगं पण अरुंधतीची यामध्ये चूकच नाहीये, तर आम्ही ते का मान्य करावं? आम्हाला 100% खात्री आहे की अरुंधतीच्या हातून हे कधीही काही घडणार नाही। अगं गेली 26-27 वर्ष ती ह्या घरचं किचन सांभाळते, परंतु कधी मात्र तिच्या जेवणातून कधी केसही आला नाही। मग झुरळ तर शक्यच नाहीये काय कांचन म्हणते की हो ना, खरंय तुमचं। अनघा म्हणते की मला तर असं वाटतंय की ताईला या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हावा म्हणून कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय। मला असं वाटतंय की तिच्या सक्सेसवर कोणीतरी जळतंय। तर आप्पा म्हणतात की हो, मलाही तसंच काहीतरी वाटतंय। हे नक्कीच अरुंधतीच्या प्रतिस्पर्ध्याचं काम असणार आहे। अरुंधती आता बाहेर आलेली असते, तर ज्या बायका मगाशी अरुंधती सोबत सेल्फी काढत असतात त्याच बायका आता अरुंधतीला बोलायला लागतात। अरुंधतीला त्या म्हणत असतात की काय हो, तुमचं नाव ऐकून आम्ही तुमच्या ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो। याचा अर्थ तुम्ही जे पदार्थ बनवता ते पदार्थ चांगले असतात, परंतु त्यामध्ये तुम्ही झुरळ टाकता, त्यामध्ये झुरळ येतात। अहो तुम्ही आमच्या हेल्थशी खेळताय, तुम्हाला याचं काहीच वाटत नाहीये का? अरुंधती म्हणते की अहो प्लीज तुम्ही माझं ऐकून तरी घ्या। तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की आता काय ऐकून घ्यायचं राहिलंय तुमचं? आता तुमच्या इकडचं खाऊन आमच्या मुलाबाळांना काही झालं तर आम्ही काय करायचं? आता जर काही झालं ना त्यांना, तर या गोष्टीला जबाबदार पण तुम्हीच असाल। अरुंधती म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी जातीने सगळं लक्ष घालत असते। हो आम्ही खूप स्वच्छता पाळतो इथे। तेव्हा एक बाई म्हणते की मग कसं काय घडलं? हे सगळं घडलं ते तुमच्या समोरच घडलं ना। अहो त्या बाईने तर अक्षरशः तुमचा व्हिडिओ काढून घेतलाय। आम्ही कधीच या हॉटेलमध्ये परत येणार नाही। तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की आम्ही तर सगळ्यांना सांगणार आहे की या हॉटेलमध्ये तुम्ही कधीच येऊ नका। मॅडम तुम्ही आम्हाला निराश केलंय असं म्हणून आता सगळी माणसं तिथून निघून जातात। अरुंधती त्यांना विनंती करत असते की अहो थांबा, प्लीज थांबा, परंतु कोणीही थांबत नाही, सगळेजण तिथून निघून गेलेले असतात। अरुंधती म्हणते की बापरे, हे सगळं काय होऊन बसले, आता मी मिहिरला काय उत्तर देऊ? आबी म्हणतो की आई तू नको टेन्शन घेऊ, हे जे कोणी काही केलंय ना त्याचा आपण शोध घेऊयाच। अरुंधती म्हणते की परंतु त्याआधी जर मिहिका मॅडमने तक्रार केली तर, आणि जर आपल्याला हे रेस्टॉरंट सोडावं लागलं तर? मिहिरने हे सगळं किती काळजीपूर्वक केलं होतं, मिहिरने त्याच्या कमाईवर हे सगळं केलं होतं। मिहिरने या रेस्टॉरंटचा एक दर्जा राखला होता आणि तो दर्जा आज मी मातीत मिळवलाय। हे रेस्टॉरंट म्हणजे फक्त एक रेस्टॉरंट नव्हतं, तर त्याच्या आईचं स्वप्न होतं। मी हे असं कसं काय करू शकते? मला खूपच वाईट वाटतंय की मी अशी कशी काय वागू शकते। तेव्हा निशा म्हणते की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण पुन्हा सुरू करूयात। मला असं वाटतंय की नक्कीच कोणीतरी हे मुद्दाम केलंय। अरुंधती आता सगळ्या स्टाफकडे एकेकाकडे बघत असते आणि आभीकडे मात्र जास्तच रागात बघत असते, कारण हे सगळं आभीने केलंय असं तिला वाटत असतं आणि आभीवर तिची आता दाट शक्यता असते। मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे। अरुंधती म्हणते की मला माहिती आहे की इथे किचनमध्ये आपल्यापैकी कोण कोण होतं, त्यातलंच कोणीतरी हे सगळं केलंय अशी मला गॅरंटी आहे। तेव्हा आबी म्हणतो की आई अगं सगळ्यांसमोर तू माझ्यावर डाऊट घेतेयस आणि तेही तुझ्याकडे काही पुरावा नसताना। तेव्हा संजना इकडे अनिरुद्धला म्हणत असते की अरुंधतीचा ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडलाय, मला खरं तर तो मिहिर सुद्धा मूर्ख वाटतोय। तर इकडे अरुंधती रडत असते, स्टाफ जवळ ती म्हणत असते की आता मी मिहिरला काय उत्तर देऊ, त्याने हे सगळं माझ्यावर किती विश्वासाने सोपवलं होतं, आता मी काय करू? अशोक म्हणतो की मॅम तुम्ही आबी सरांना ह्या सगळ्या गोष्टी विचारा। तेव्हा अरुंधती म्हणते की अशोक मी कोणावरही संशय घेत नाहीये आणि हे सर्व माझ्या हातून झाले ना एवढं मात्र नक्की आहे। तेवढ्यातच अरुंधतीचं लक्ष तिथे असलेल्या कॅमेरावर जातं आणि सीसीटीव्ही कॅमेरावर लक्ष गेल्यावर अरुंधतीच्या डोक्यात आता लगेचच प्रकाश पडतो की ह्या कॅमेरामध्ये सगळं काही कैद झालं असेल, ज्याने कोणी हे सगळं केलं असेल आता मात्र तो व्यक्ती माझ्या समोर नक्की येईल असं अरुंधतीला समजलेलं असतं। तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू।